नमस्कार मित्रांनो, फक्त एंटरटेनमेंट घेऊन आलं आहे तुमच्यासाठी एक नवीन मालिका ज्याचं नाव आहे आपला बाप्पा। यामध्ये आपण विविध मंडळांना भेट देणार आहोत आणि त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। तर चला पाहूया। नमस्कार मित्रांनो, आपण आता आहोत नालासोपारा पश्चिम समेलपाडा या विभागामध्ये चाणक्य नगरी, चाणक्याचा एकदंत। तर आपल्यासोबत चाणक्यच्या एकदंताचे सर्व कार्यकर्ते आहेत। स्वागत आहे तुमचं सर्वांचं। दादा, काय सांगाल तुमच्या या प्रवासाबद्दल? आपला मंडळ कधी स्थापन झाला होता आणि त्या वर्षापासून ह्या वर्षापासून आपला हा जो प्रवास आहे तो कसा राहिला? आमचं मंडळाला आता सध्याच्या तारखेला आमचं मंडळ 2014 मध्ये स्थापन झालेलं आहे आणि थोडे अटीतटी म्हणजे हे झालेले होते, प्रॉब्लेम झालेले होते, पण त्यानुसार आता आमचं 11 वर्ष आम्ही व्यवस्थितरित्या पार पाडलेलं आहे। आम्ही इथे बघतोय की सर्व जी मुलं आहेत ती ऍक्च्युअल मध्ये आमच्याच वयोगटातली आहे। काय अशी खास बात आहे या मंडळाची की सर्व तरुणच दिसतात? असं आहे का एका स्पेसिफिक तरुणांचाच हा मित्रमंडळ आहे की सर्वच वयोगटातले? नाही, आम्ही सगळे तरुण मिळूनच हे कार्यक्रम हा करतो, कारण की सगळे ऍक्टिव्ह बघायला गेलं तर तसे तरुणच आहेत। बाकीचे असे मुळात आम्ही असं ऐकलंय की चाणक्य नगरी म्हणजे विविध सोसायटी पण ते सर्व सेम कलर वाले, बरोबर? मग हे सर्व जे इथे राहतात रहिवासी हा त्यांचाच एक मंडळ आहे, बरोबर? बरोबर, मिळून मिसळून। ओके, तर दादा, तुम्ही विविध कार्यक्रम हाती घेत असतील, त्यामधले ह्या वर्षाचे सांस्कृतिक कार्यक्रम कोणते? आम्ही मुलांकरता सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये चित्रकला स्पर्धा, त्याच्यानंतर स्मरणशक्ती स्पर्धा, त्याचबरोबर जे गरजू मुलं आहेत त्यांना वया वाटप, हाही प्रोग्राम आम्ही बाळगोपाळ परिवारातर्फे करत आहोत। वया वाटपाचा जो मुद्दा आहे तो आवर्जून लक्षात घ्या, जेणेकरून आपल्याला हे कळतंय की केवळ धार्मिकच नसून सामाजिक उपक्रम आपण करतच असतो। आणि मला असं वाटतं, मी हे गृहीतच धरतो की केवळ 11 दिवस नव्हे तर 365 दिवस आपले हे कार्य चालूच असेल। तर प्रेक्षकांना काय सांगाल ह्या वर्षाच्या आपल्या डेकोरेशन बद्दल? काय असा विशेष आहे जे लोकांनी येऊन पाहिलं पाहिजे इथे? मुळात आपण जे इथे उभे आहोत तेही एक चांगला सेल्फी पॉइंट वगैरे दिसतोय, ह्या गोष्टींबद्दल जरा सर्वांनी मिळून जरी सांगितलं तरी चालेल। एक असं आता ट्रेंडिंग मध्ये ठीक आहे, आणि ते आम्ही बरोबर ते आम्ही भाड्याने नाही, कोणी बाहेरच्या लोकांनी नाही बनवलं। अच्छा, जेवढी इकडे पोरं उभे आहेत मंडळातले जेवढी पोरं आहेत त्यांनीच सगळं बनवलेलं आहे। मंडळातल्या पोरांनी मुळात त्यासाठी आमचे 15-20 दिवस गेलेले आहे। सगळे करून जसे यायचे, जसं त्यांना टाइम अवेलेबल असायचा तसे येऊन ते लोक हेल्प करायचे। माफ करा प्रेक्षक, ती लोक तिथून उत्तर देत आहेत। तर रेकॉर्ड झालं की नाही मग मी पुन्हा एकदा सांगतो, सर्व डेकोरेशन या मुलांनी केलेलं आहे। सर्व डेकोरेशन या मुलांनी नुसतं केलेलं नसून तर कामावरून येऊन वेगळा वेळ काढून अक्षरशः हेक्टिक शेड्यूल मधून हे केलेलं आहे। मुळात हा एक क्रिएटिव्ह डिपार्टमेंटच आपल्या सोबत उभा आहे असं आपण गृहीत धरू। तर दादा, मी असं ऐकलंय की तुमचं एक स्पेशल काहीतरी स्लोगन आहे, तर तो तुम्हीच म्हणा आणि आम्ही तुम्हाला फॉलो करतो। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, चाणक्याचा एकदंताचा विजय असो, चाणक्याच्या एकदंताचा विजय असो, चाणक्याच्या एकदंताचा विजय असो। तर हा होता आपला बाप्पा। जरी तुम्हाला वेळ असेल तरी वेळात वेळ काढून या, आमच्या मित्रांना भेटा, त्यांचं डेकोरेशन पहा, त्यांच्या बाप्पांना तुम्ही मुलाखत द्या, निश्चितच तुम्हाला आवडेल। आणि ही जी तरुण मंडळी आहे त्यांना भेटून सुद्धा एक तुम्हाला ऊर्जा भेटेल। हेच बोलून माझे हाताचा शो कॅन्सल नको, रद्द पण चुकीचा शब्द आहे, रजा घेऊया। पुन्हा एकदा पुढच्या वर्षी निश्चितच आम्ही येऊ। तोपर्यंत गणपती बाप्पा, धन्यवाद।